रामकृष्ण हरी माऊली. मित्र हो, तुमच्या शरीराची मांसपेशी ना मांसपेशी, हाड ना हाड, सांदा ना सांदा, प्रत्येक अवयव, प्रत्येक भाग शरीराचा खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं मोकळा ठणठणीत करायचा असेल, कुठल्याही आजारापासून तुम्हाला दूर राहायचं असेल, तुम्हाला म्हातारपणामध्ये जास्त त्रास होऊ द्यायचा नसेल किंवा ऑलरेडी तुम्ही वयस्क असाल तर ह्या उतार वयामध्ये देखील तुमचं शरीर ठणठणीत ठेवायचं असेल, तुमची दिवसभराची कामं तुम्हाला उत्साहानं, एनर्जीनं, ऊर्जावान पद्धतीनं पूर्ण करायचे असतील आणि एकूणच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्हाला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 15 असे सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे, जे केल्यानं तुम्हाला हे सगळे फायदे अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या. मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्येच करून दाखवणार आहे. अजून एक विनंती असेल, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, दररोज तुम्ही किती वेळ व्यायाम करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. चला तर पाहूया आजचे हे 15 सोपे व्यायाम प्रकार. सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार आहे ज्याला आपण कमरेचा फेरा असं म्हणतो. काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला 2 पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि जे पाय आहेत ते तुम्हाला असे वाकडे करायचे नाहीयेत, सरळ एका रेषेमध्ये पॅरलल, समांतर, दोन्ही पाय एकमेकाला समांतर असले पाहिजेत. अशा पोझिशन मध्ये तुम्हाला उभं राहायचंय. पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. तुमचे दोन्ही हात जे आहेत ते तुम्हाला कमरेवरती ठेवायचं आहे, विठ्ठलासारखं. आता आषाढी एकादशी जवळ येते आहे आणि आपल्याला आपल्या शरीरामध्ये विठ्ठलाची अनुभूती जर घ्यायचं असेल तर हे सगळे व्यायाम प्रकार तुम्हाला अतिशय चांगले प्रसन्न करणार आहेत. या व्यायाम प्रकाराला आपण आध्यात्मिक स्पर्श द्यायचा आहे, आध्यात्मिक संदर्भ द्यायचा आहे आणि मन शांत ठेवून देवाचं नाव घेत रामकृष्ण हरी म्हणत आपल्याला हे सगळे व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करायचे आहेत. बघा, हा पहिला व्यायाम प्रकार कमरेचा फेरा. काय करायचं, तुम्हाला उलटी सवासी कंबर फिरवायची आहे आणि ही फिरवत असताना तुमचं जे डोकं आहे स्थिर ठेवायचंय, ते हलू द्यायचं नाही किंवा त्याला फिरवायचं नाही तुम्हाला कमरेबरोबर. बघा, पहिल्यांदा आपण सवास फिरवूया सुलट, या अशा पद्धतीनं 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलट 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं, सोपं आहे. आता पुढचा व्यायाम प्रकार काय आहे, पायाचा झोका. पायाचा झोका करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला अशा प्रकारे एका साईडला व्हायचंय आणि दोन्ही हात परत तुम्हाला कमरेवरती ठेवायचे आहेत आणि तुमचा एक पाय उचलून दुसरा पाय तुम्हाला झोका द्यायचा आहे, दुसऱ्या पायाला तुम्हाला झोका द्यायचा आहे. कशा प्रकारे, हे बघा अशा. तुम्हाला जर असं न धरता करता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, भिंतीचा सपोर्ट घ्यायचा. म्हणजे हा जो हात आहे तुमचा तो कुठल्या तरी भिंतीला किंवा खांबाला अशा प्रकारे धरून तुम्ही हा व्यायाम प्रकार अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. पाय जेवढा शक्य होईल तेवढा पुढे न्यायचा आहे, पाय जेवढा शक्य होईल तेवढा मागं न्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सपोर्ट घेऊन सुद्धा हा व्यायाम प्रकार अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. त्याच्यानंतर हे झालं 10 वेळा. त्याच्यानंतर दुसरी बाजू परत तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता आणि त्याच्या पद्धतीने करू शकता. मी दोन्ही हात कमरेवर ठेवून आता दुसऱ्या पायाचा झोका घेत आहे. दुसरा व्यायाम प्रकार सुरू आहे. 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे अशा प्रकारे हे झाला दुसरा. आता तिसरा व्यायाम प्रकार आहे हाताचा झोका. याला काय करायचे, तुम्हाला पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, पहिल्यासारखं कमरेतून वाकायचं आहे पुढं, हात ढिले सोडायचे आहेत आणि खांद्यापासून अशा प्रकारे तुम्हाला हे डोलवायचे आहेत. 1 2
3 4 खूप छान, एकदम आरामशीर. 5 6 घाई नाही, गडबड नाही. 6 7 8 9 आणि 10. जास्त वेळ करू शकत असाल तर करू शका. एकदम छान वाटतं. हे हाताचा झोका देखील खांद्याच्यासाठी, दंडासाठी अतिशय चांगला व्यायाम आहे. जास्त झटका द्यायचा नाही. तुम्हाला शक्य होईल तेवढं हळूहळू सहन होईल असाच व्यायाम करायचा, जास्त ओढाताण करायची नाही. हा झाला तिसरा व्यायाम प्रकार, हाताचा झोका. आता चौथा व्यायाम प्रकार काय आहे? मांडी आणि पिंडरीचा ताणा. ताणा म्हणजे काय? स्ट्रेच. इंग्रजीमध्ये त्याला स्ट्रेच म्हणायचं, म्हणजे ताण आणायचं आहे आपल्याला. ह्यासाठी काय करायचं? तुम्हाला एका साईडला असं उभं राहायचं, इकडं तोंड करून. एक जो पाय आहे उजवा, सगळ्यात सुरुवातीला अशा प्रकारे पुढे ठेवायचा आहे. अशा प्रकारे हा पुढं ठेवलाय मी, पाय दिसतोय तुम्हाला. हा टाचेवर ठेवलाय मी आणि पंजा वर केलाय. पंजा वर केलेला असताना बोट जे आहेत ती आपल्याकडे ताणायची आहेत, अशी आपल्याकडे खेचायची आहेत. आणि आता काय करायचं? दोन्ही हात खाली घेत घेत तुम्हाला कमरेतून खाली वाकायचं आहे. खूप चांगला स्ट्रेच, ताण तुमच्या मांडीला आणि पिंडरीला होणार आहे. तिथला रक्तपुरवठा चांगला होणार आहे. पायाचं आरोग्य चांगलं राहून पाय मजबूत होणार आहेत. पायाच्या मांसपेशी, हाडं, सांधे मजबूत होणार आहेत. काय करायचं बघा. आता उजवा पाय केलाय मी, हे अशा प्रकारे. 1 जेवढं शक्य होईल तेवढं. 2 3 4 5 6 7 8 जेवढं वागता येईल तेवढंच. 9 आणि 10. खूप चांगला. आता काय करायचंय? दुसरा पाय, विरुद्ध पाय, ह्या अशा प्रकारे टाचेवर ठेवायचा आहे. बोट तुम्हाला अशा प्रकारे काय करायचे? तुमच्याकडे खेचायचे आणि तुमच्या पिंडरीला आणि मांडीला आलेला जो ताण आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभवायचा आहे. बघा. 1 2 सरळ उभा राहा. 3 4 5 6 7 8 रामकृष्ण हरी. 9 10 रामकृष्ण हरी. पूर्वस्थितीमध्ये या. सरळ पहा. हा झाला चौथा व्यायाम प्रकार. पाचवा व्यायाम प्रकार आहे लंगडा ताना. लंगडा ताना म्हणजे तुम्हाला एका पायावर उभं राहायचं आहे. कशा पद्धतीनं बघा. उजवा पाय तुम्ही गुडघ्यातून दुमडा वर घ्या आणि उजव्या पायाचा जो घोटा आहे त्याला तुम्ही हाताने अशा पकडा. उजव्या हाताने तुम्ही दोन्ही हाताने पकडू शकता अशा प्रकारे. आणि काय करायचं आहे? तुम्हाला हा पाय पुढे ताणायचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला असं एका पायावर उभं राहणं शक्य नसेल तर तुम्ही भिंतीचा अशा प्रकारे आधार घेऊ शकता. हे अशा प्रकारे तुम्हाला पाय जास्तीत जास्त आणायचा आहे. हात हा पुढे घेतला तरी चालेल तुम्हाला अशा प्रकारे. 30 सेकंद तुम्हाला ह्या पोझिशनमध्ये थांबायचं किंवा 10 मानेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. लंगडा ताना. दुसऱ्या पायाचा लंगडा ताना करायचा आहे. काय करायचं आहे बघा. दुसरा पाय पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे त्या डाव्या हाताने डावा पायाचा घोटा पकडायचा आहे. दोन्ही हाताने पकडू शकता, एक हाताने पकडू शकता. न आधार घेता सुद्धा तुम्ही असं ताणू शकता. हा पाय सरळ उभा राहायचा आहे. हात तुम्ही पुढे करू शकता जर शक्य असेल तर, नाहीतर तुम्ही हात भिंतीला टेकवायचा आहे 10 मानेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पूर्वस्थितीमध्ये यायचे सावकाश अशा पद्धतीने. हा पाचवा व्यायाम प्रकार. आता सहावा व्यायाम प्रकार काय आहे? तुम्हाला बसून करायचा आहे. कशा पद्धतीने बसायचे? जवळ या व्हिडिओवाले मामा. हे अशा पद्धतीने फुलपाखरू आसन करायचं आहे. तुम्ही हे बाजूला मागं माझ्या शेत बघत आहात. त्या शेतामध्ये मी आता फुलपाखरू बनणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मी इथं फुलपाखरू म्हणून बागडणार आहे, आनंदानं बागडणार आहे. कारण का? कारण तुम्हा सगळ्यांची माया, प्रेम, तुमचे आशीर्वाद सगळे माझ्या सोबत आहेत. त्याच्यामुळे मी नेहमी आनंदी असतो. बघा कशा प्रकारे हे जे आहे फुलपाखरू आसन करताना जवळ घेऊ शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये बघू शकता. हे तुम्हाला जर सुरुवातीला पूर्ण मांडी टेकत नसेल अशी जमिनीला तर काही अडचण नाही. अशी जरी असेल तरी चालेल.
की काही दिवसांनी 10-15 दिवसांनी तुमची मांडी पूर्ण खाली टेकल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देतो। हे अशा प्रकारे तुम्हाला हे पंजे जे आहेत दोन्ही पायाचे ते दोन्ही हाताने अशा प्रकारे तुम्हाला पकडायचे आहेत गच्च। आणि किती वेळा 10 वेळा 20 वेळा तुम्हाला हे फडफड 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 करायचं आहे, म्हणजे बागडायचं आहे। बघा कसं बागडतोय मी, हे बघा छान। पाठीचा कणा ताठ ठेवायचा, आत्मविश्वास चेहऱ्यावर, आनंद। आपण फुलपाखरू आहोत आणि या फुलावरून त्या फुलावर बागडत आहोत असा अनुभूती आपल्या मनामध्ये घ्यायची आहे। अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे, स्त्रियांसाठी तर एकदम बेस्ट आहे। पचनासाठी, मांडीच्या मांसपेशींच्यासाठी, खुब्यासाठी अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे हा फुलपाखरू आसन। कितवा व्यायाम प्रकार आहे हा? 6वा व्यायाम प्रकार आहे। आता काय करायचंय तुम्हाला, ह्याच पोझिशन मध्ये तुम्हाला थोडंसं काय करायचंय, हे फडफडणं बंद करून, बागडणं बंद करून तुम्हाला पुढे झुकायचंय अशा प्रकारे। हे बघा, शक्य तितकं तुम्हाला पुढे झुकायचंय। व्हिडिओवाले कॅमेरा जवळ घ्या, हे बघा खूप चांगली पोझिशन आहे। म्हणजे आता काय झालं, हे फुलपाखरू आराम करायलेलं आहे। छान आहे ना, बेस्ट। बाजूला तुम्ही पक्ष्याचा आवाज, किलबिलाट याचा देखील अनुभव घेऊ शकता, चांगला नैसर्गिक निसर्ग आहे हा। ही माती आहे काळी, ज्याच्यामध्ये आपण जन्मलो, ज्याच्यामध्ये आपला शेवट होणार आहे, एकरूप होणार आहेत आपण। ह्या मातीशी आपली नाळ आहे, निसर्गाशी आपली नाळ आहे। 6वा व्यायाम प्रकार झाला फुलपाखरू आसन, रामकृष्ण हरी। 7वा व्यायाम प्रकार काय आहे आता तुम्हाला बघा, वक्रासन करायचंय आपल्याला। काय करायचं, याच्यामध्ये एकांगावर व्हायचंय तुम्हाला। हे अशा प्रकारे हे पाय लांबवायचे आहेत, आरामशीर, गडबड नाही, गोंधळ नाही। उजवा पाय उचलायचा आहे, डाव्या पायाच्या कुठे ठेवायचा, बाहेरच्या बाजूला, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये। त्याच्यानंतर डावा जो कोपरा आहे तो उजव्या पायाच्या गुडघ्याला लॉक करायचा आहे। हा हात अशा प्रकारे इथे ठेवायचा आणि पूर्णपणे कमरेतून वळायचा आहे अशा प्रकारे। मान देखील जेवढी वळवता येईल तेवढी वळवायचे। 30 सेकंद ह्या पोझिशन मध्ये थांबायचे, 10 म्हणेपर्यंत थांबा। 1 2 3 4 5 रामकृष्ण हरी, 6 7 8 9 10। बोला कुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। पुन्हा काय करायचंय, तुमचा डावा पाय जो आहे तो उजव्या पायाच्या तिथं आणून ठेवायचा आहे। तुम्ही इकडून घेऊ शकता अशा प्रकारे। मला हे अशा प्रकारे बघा, असं बघा, हे घेतला पाय इथं ठेवला आता, आणि विरुद्ध पाय हे अशा प्रकारे बघा, हे हा 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 पूर्ण सूर्यदर्शन पण होत आहे, मला सूर्यस्नान पण छान होत आहे। तुम्हाला जर अशा पद्धतीने तुमच्या गच्चीवरती, टेरेसवरती, अंगणामध्ये, पटांगणामध्ये जर असा व्यायाम करता आला तर अतिशय चांगली सूर्यस्नान तुम्हाला होणार आहे, विटॅमिन डी मिळणार आहे। हे वक्रासन करत आहे, वक्रासनामध्ये हा विरुद्ध पाय मी बघितलेला आहे आणि मान देखील अशा प्रकारे करायची आहे। तर हा कितवा व्यायाम प्रकार झाला वक्रासन? 7वा व्यायाम प्रकार। आता 8वा व्यायाम प्रकार आपल्याला बघायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे बघा तुम्ही। आता ह्या 8व्या व्यायाम प्रकारामध्ये काय करायचंय आपल्याला, आता ह्या 8व्या व्यायाम प्रकारामध्ये काय करायचंय, मांजरासन करायचंय। हे अशा प्रकारे तुम्हाला गुडघ्यावरती आणि हातावरती, ह्या पोझिशन मध्ये असताना काय करायचंय, हात जे आहेत ते खांद्याच्या सरळ रेषेमध्ये खाली जमिनीवर ठेवायचे आणि गुडघे सुद्धा हा जो हिप जॉईंट म्हणजेच हा खुब्याचा सांधा जो आहे, कमरेचा सांधा, इथून सरळ एका रेषेमध्ये ठेवायचे। आणि आता ह्याच्यात काय करायचे, तुम्हाला लांब श्वास घेत घेत तुमची मान वर करायची आहे आणि पाठ खाली करायची आहे, आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला मान खाली आणि पाठ जास्तीत जास्त वर करायची आहे बघा।
बंद झाले. 4 5 हनुवटी छातीला टेकली पाहिजे अशा पद्धतीने मान खाली आणि पाठ जास्तीत जास्त वर घेत आणायची आहे. 6 7 8 सावकाश, गडबड नाही, गोंधळ नाही. 9 10. आता आपल्याला काय करायचंय, लाडामध्ये यायचंय. काय व्हायचंय, लाडामध्ये. तुम्ही म्हणाल काय 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 डॉक्टर काय पण सांगता आम्हाला. लाडात जसं आपण करतो का नाही, असं लाड आल्यावर लहान लेकरू कसं करतंय काय बी, हे अशा प्रकारे लाडासन आहे. हे 9वा प्रकार. हात जास्तीत जास्त वर घ्यायचा आहे याच पोझिशन मध्ये, मांजराच्या पोझिशन मध्ये हात जास्तीत जास्त वर घ्यायचा. हा बघा, एक हात जमिनीवर ठेवलाय मी आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त जवळ या. तुम्हाला काय करायचं आहे, हात खाली घेऊन असं खाली झुकायचं आहे. इकडे या. हे बघा, हे बघा, लाड आलाय मला. बघा इकडून घ्या. हे बघा, कान माझ्या जमिनीला टेकलेले आहे अशा प्रकारे. हे बघा, परत मी करणार आहे. 1 वेळा झालं, 2 छान, 3 4 5 इकडून घ्या, 6 7 8 9 आणि 10. खूप छान. त्याच्यानंतर विरुद्ध हातात. 1 2 3 4 इकडे या, 5 6 7 8 9 आणि 10. आता थोडा थकवा आलाय, मग काय करायचं, लहान लेकरासारखंच झोपायचं. 10वं आसन कोणतं असेल, मग वज्रासनामध्ये बसायचे, पाय अशा प्रकारे दुमडायचे. 10वं आसन कोणतं, मग बालकासन, चाइल्ड पोझिशन. दंडवट घाला धरणी मातेला. राम कृष्ण हरी माऊली, राम कृष्ण हरी, विठ्ठला विठ्ठला. नॉर्मल श्वास घ्या. 30 सेकंद 1 मिनिट ह्या चाइल्ड पोझिशन मध्ये, बालकासन, बालक स्थिती मध्ये थांबायचंय. 10वा व्यायाम प्रकार आहे. पचनशक्तीसाठी अतिशय चांगलं. व्हेरी गुड. 10वा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, सरळ नॉर्मल पोझिशनला यायचं आहे. 11व्या ह्याच्यामध्ये आपल्याला कुठला व्यायाम प्रकार बघायचा आहे, त्याचं नाव आहे सुप्त कबुतासन. आता काय करणार आहे मी, झोपणार आहे. सुप्त कबुतासन करायचंय, 11वा व्यायाम प्रकार. हे अशा प्रकारे झोपेन मी. त्याच्यानंतर काय करणार आहे मी, माझा डावा पाय गुडघ्यातून दुमडून मांडीजवळ घेणार आहे. सावकाश, गडबड नाही, गोंधळ नाही. मला सहज समजेल अशा पद्धतीने मी सांगणार आहे.
मानेखाली जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर बारीक उशी घेऊन मान तुम्ही वर उचलू शकता, मान वगैरे दुखत असेल तर. त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला उजव्या पायाचा जो घोटा आहे तो तुम्हाला डाव्या पायाच्या मांडीवरती अशा प्रकारे ठेवायचा आहे. लक्षात आलं? व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर मग काय करायचंय, तुम्हाला हे तुमचे दोन्ही हात तुमच्या ह्या डाव्या पायाच्या मांडीखाली घ्यायचेत आणि डाव्या पायाची मांडी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी दुमडायचा प्रयत्न करायचा आहे. इन्व्हर्टेड पिजन म्हणजे सुप्त कबुतासन. अशाला एक 10 महिनेपर्यंत या पोझिशनला राहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यायचे. अशा प्रकारे आरामशीर. रामकृष्ण हरी. त्याच्यानंतर विरुद्ध पायाचा घोटा विरुद्ध पायावरती अशा प्रकारे ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हा उचलायचा आहे. दोन्ही हात या एक हात इकडून मधून घालायचा आहे आणि त्याला, किंवा तुम्ही अशा पद्धतीनं खालून हे पूर्ण तुम्ही पोटावर दाबायचा गुडघा प्रयत्न करायचा आहे. हे झालं सुप्त कबुतासन. किंवा वरून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता ह्याला, अशा प्रकारे. किंवा खालून वरून अवघड जात असेल तर खालून देखील एकदम सोप्या पद्धतीनं हे मिचकीमध्ये हात धरायचा आहे. अशा पद्धतीनं सुप्त कबुतासन. जेवढे शक्य होईल तेवढा ताण द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं सुप्त कबुतासन. आता 11वं झालं. हे 12वं काय आहे, सेतुबंधासन. सेतुबंधासनामध्ये देखील तुम्हाला काय करायचंय, अशाच पद्धतीनं झोपायचं आहे. पाय लांब करायचे आहेत, पायामध्ये थोडंसं अंतर. आता काय करायचंय, गुडघे दुमडायचे, पाय दोन्ही मांडीजवळ आणायचे. बघायला लागले, दिसायला लागले तुम्हाला. हात सुरुवातीला कसे आहेत, सरळ आहेत, खाली ठेवलेले. आता काय करायचं, तुम्हाला तुमचं जे ढोपर आहे सीट त्याला वर उचलायचं आहे. अशा पद्धतीनं वर उचलून धरा, अशा पद्धतीनं. आणि हात उचलायचे आणि वर तुम्हाला पंखासारखे न्यायचे आहेत असे. व्हेरी गुड. 10 वेळा. टेकवायचं नाही सीट. 2 उडायल्यासारखं करायचं. 3 आहा 4 मस्त. 5 छान. 6 बेस्ट. 7 8 9 आणि 10. थोडं पूर्वस्थितीमध्ये या. अवघडला असेल तर थोडंसं आराम करा. राम कृष्ण हरी म्हणा. ईश्वराचे, निसर्गाचे आभार माना. कुटुंबियाचे आभार माना. नातेवाईकांचे, मित्रांचे आभार माना. कारण ह्या सगळ्यांच्या सोबत आपलं आयुष्य आहे. सगळ्यांच्या मुळे आपलं आयुष्य आहे. आपण एकटे नाही आहोत. आपलं कुटुंब, आपला समाज, मित्र परिवार आपल्या सोबत आहे. सगळ्यांचं कल्याण होऊ दे. सुखी ठेव सगळ्यांना. ह्या सेतुबंधासनामध्येच अजून एक प्रकार तुम्हाला करायचा आहे. ह्याच्यामध्येच एक काय करायचंय, परत तुम्हाला पूर्व स्थिती, परत तुम्हाला पहिल्यासारखं असं सीटवर करायचंय आणि हात तुमचे गोल फिरवायचे. हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं. किती सोपं आहे. सोपं आहे पण ह्याचा फायदा खूप मोठा आहे. दिसायला हे आसनं सगळी लहान आहेत पण फायदे महान आहेत ह्याचे. हे झालं कुठलं, सेतुबंधासन. कितवं झालं हे, 12वं. आता 13वं काय करायचं आपल्याला, पोटपीळ आसन करायचं आहे. पोटपीळ आसनामध्ये सुद्धा काय करायचं तुम्हाला, पाय हे जवळ जवळ घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बघा
गुडघे एकमेकाला टेकवायचे आहेत, हात अशा प्रकारे पसरवायचे आहेत आणि तुम्हाला पोट पिळायचंय. म्हणजे काय, अशा पद्धतीने पोटातून वळायचं आहे. पोट पिळ असा जेवढं शक्य होईल तेवढं. हे बघा, एक, पुन्हा डावीकडं, 2, 3, 4, एकदम मस्त. 5, उजवीकडे पडताना उजवा पाय जमिनीला टेकला पाहिजे, डावीकडे पडताना डावा पाय जमिनीला टेकला पाहिजे. 6, 7, 8, 9, 10. एकदम मोकळं होणार आहे, छान वाटणार आहे. हे झालं पोटपिळासन. कितवं झालं, 13वं. आता 14वं पवन मुक्तासन. सगळ्यांना माहित आहे, आपल्या पोटातला गॅस, गंदगी, घाण जमा झालेली सगळी हवेच्या माध्यमातून, पादाच्या माध्यमातून निघून जाणार आहे. आता मला जर हे पवन मुक्तासन करताना पाद आला तर तुम्ही हसायचं नाही, कारण पाद येणं ही नॉर्मल प्रक्रिया आहे. बघा काय करायचंय, पाय उचलले मी आता, गुडघ्यातून दुमडलेले आहेत. दोन्ही हाताने माझ्या मी गुडघ्याला अशा प्रकारे लॉक करून घेणार आहे हाताने, आणि जास्तीत जास्त गुडघे छातीकडे आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जर तुमचे गुडघे दुखत असतील तर तुम्ही हात इथं पकडू शकता, अशा प्रकारे खाली मिचकीमध्ये. आता माझे सध्या तरी दुखत नाहीत, बघूयात. अशा पद्धतीनं तुम्हाला हे गुडघे, दोन्ही पाय हे छातीकडे आणायचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे मुक्त पादासन आहे किंवा पवन मुक्तासन. 10 म्हणेपर्यंत या पोझिशन मध्ये थांबा. पाय अशा प्रकारे करू शकता सोबत. 1, 2, 3, 4, 5, 6. बालवाडीत गेल्यासारखं वाटायला की ना तुम्हाला उजळणी म्हणताना. 7, 8, 9, 10. हे झालं पवन मुक्तासन. 14वं आणि सगळ्यात शेवटचं 15वं आहे, ते म्हणजे पोट श्वासासन. पोट श्वासासन म्हणजे काय, ॲबडॉमिनल ब्रीदिंग. कशी करायचे, पाय लांबवायचे आहेत, हात जमिनीवरती सरळ ठेवायचे आहेत, शवासनामध्ये झोपल्यासारखं अशा पद्धतीनं. आणि तुम्हाला लांब श्वास घेऊन पोट फुगवायचं आहे आणि लांब श्वास सोडून पोट आत घ्यायचं आहे, म्हणून ह्याला आपण पोट श्वासासन म्हणालो, ॲबडॉमिनल ब्रीदिंग. बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं येणार आहे ते. क्लोजअप घेतलं तर तुम्हाला पोट वर आलेलं कळेल. बघा, वर आलं पोट श्वास आत घेतल्यावर, सोडला की खाली जाणार. 10 वेळा करा. 2, 3, 4, 5, 6, 7. खूप छान, रामकृष्ण हरी. 8, 9, 10. किंवा हात जो आहे तुम्ही हा पोटावर ठेवून सुद्धा अशा प्रकारे हा ॲबडॉमिनल ब्रीदिंगचा म्हणजे पोट श्वासासनाचा व्यायाम तुम्ही करू शकता. पोटावर हात ठेवून अशा प्रकारे, म्हणजे हात तुमचा सुद्धा श्वासासोबत वर खाली होईल, तुम्हाला छान वाटेल. तर हे झालं कुठलं, कोणतं झालं हे सांगा मला, कोणतं झालं शेवटचं आसन, पोट श्वासासन. हळूहळू उठायचंय, एक अंगावर व्हायचे, गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही, एकदम निवांत. हे 10 ते 15 मिनिटं सकाळचे तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवणार आहेत.
तुमचा मूड चांगला ठेवणार आहेत, आरोग्य चांगलं ठेवणार आहेत, काम तुमचं सक्सेसफुल होणार आहे। त्याच्यानंतर नॉर्मल सुखासनामध्ये बसा, अशा पद्धतीने ओमकार पोझिशन मध्ये बसा, जपाच्या पोझिशन मध्ये जसं बसतो तसं, आणि रामकृष्ण हरी म्हणा किंवा हरे राम कृष्णाचा जप करा। हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे कृष्णा 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 राम राम हरे रामा राम राम। खूप छान, आनंददायी आहे, मनामध्ये आनंदाच्या लहरी येऊ द्या। मी खुश आहे, आनंदी आहे, समाधानी आहे। मी इतरांचं कुणाचीही तुलना करत नाही। दररोज मी चांगलं खाणार, चांगलं पिणार, चांगलं बोलणार, चांगलं वागणार, चांगल्याच गोष्टी करणार, वाईट कृत्य करणार नाही। सगळ्यांना प्रेम देईन, सगळ्यांचं प्रेम घेईन, आणि हेच आयुष्य आहे। आयुष्य कुणाचं किती दिवस आहे हे काही सांगता येत नाही। त्यामुळे मी फक्त आजचा दिवस चांगला जगणार आहे। भूतकाळातील वाईट गोष्टी मी विसरून जाणार, भविष्याची जास्त अतिचिंता करणार नाही। फक्त रोजचं काम मी प्रामाणिकपणे करत राहीन। रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली। दररोज तुम्ही हा व्यायाम माझ्यासोबत हा व्हिडिओ लावून करा। अतिशय चांगला प्रसन्नतेचा अनुभव घ्या। एक नया पैसा ही खर्च न करता, कुठेही जिमला किंवा क्लासला न जाता तुम्ही घरच्या घरी करू शकता। सकाळी उपाशीपोटी करा, सकाळी जर तुम्हाला वेळ नाही मिळाला तर तुम्ही सायंकाळी करू शकता। दुपारच्या जेवणानंतर 3-4 तासांनी, कामावरून आल्यानंतर उपाशीपोटी करायचं आहे, छान वाटणार आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर कृपया फक्त लाईकच्या बटनावरती आपल्याला टच करायचंय, दुसरं काही करायचं नाही। तुम्ही केलेली एक लाईक आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान देते। यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हे व्यायाम प्रकार करता येतील, ते निरोगी राहतील, तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील। यासोबतच आमच्या ह्या आरोग्यविषयक कामासाठी तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर आमच्या चॅनलला आवर्जून जॉईन करा। नेहमीसारखंच या देखील व्हिडिओला छान छान कमेंट करा। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या एकदम छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली।